उद्धव ठाकरेंचे राजन साळवी हे माजी आमदार त्यांचे हे उद्धव ठाकरेंना सोडून आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत आणि त्याच्यानंतर उदय सामंत जे आपल्या महाराष्ट्राचे मराठी मंत्री जे आहेत, मराठी टिकवण्यासाठी जे मंत्री असतात ते उदय सामंत यांचे बंधू जे किरण सामंत जे आहेत ते राज ठाकरेंना शिवतीर्थावर जाऊन भेटतात। मित्रांनो, का ते आले होते? 20 ते 25 मिनिटं राजसाहेबांबरोबर त्यांनी काय चर्चा केली आणि काय संबंध राज ठाकरे यांना त्यांना भेटण्याचा, म्हणजे ही गोष्ट जी आहे ना ही कुठलीच राजकीयरित्या पटतच नाही आहे। दुसरीकडे इथं काय होतंय, हे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे जाऊन दिल्लीला केजरीवाल यांना भेटतात। गोष्ट अशी आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात काय चाललंय नक्की, थोडं मला असं मागे जायचं आहे। पण त्याआधी मित्रांनो, तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भरपूर लोक व्हिडिओज पाहताय मित्रांनो, 80% लोक, पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहे। मी तुमचा एक लहान भाऊ म्हणून मला तुम्ही पाठिंबा द्या। फक्त एक सबस्क्राईबचं बटन दाबायचं, ते मोफत आहे। सबस्क्राईबचं बटन दाबा आणि तुम्हाला आपल्या चॅनलची मेंबरशिप घ्यायची असेल तर नक्की मेंबरशिप घ्या। आणि मग चॅनलची मेंबरशिप घेतल्यानंतर हाच तुम्हाला फायदा आहे की त्याच्यासोबत तुम्हाला सोशली कनेक्ट होता येईल, चॅनलचे व्हिडिओज जे असतात त्याच्यावर तुम्हाला येता येईल, ह्या सगळ्या गोष्टी असतात, त्यासाठी तुम्हाला मेंबरशिप घ्यायची आहे। पण मित्रांनो, फुकट जे आहे ते आपलं चॅनल सबस्क्राईब करणं ते नक्की करा। मित्रांनो, 2019 नंतर जर का आपण पाहिलं तर राज ठाकरे यांचा मनसे पक्ष हा एकमेव असा पक्ष होता ज्याला डाग लागला नव्हता। मी असं का बोलतोय, कारण प्रत्येकाने प्रत्येकासोबत जाऊन सरकार स्थापन केलं, प्रत्येक जण कुठं ना कुठं काय म्हणजे काय कळत नव्हतं, सगळं गोत्यात होतं। आणि त्याच्यामुळे मनसे पक्ष आणि राज ठाकरे हेच एक बोलतात ना की लोकांच्या मनामध्ये, महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये एक पर्याय उरला होता, तो म्हणजे राजसाहेब ठाकरे आणि त्यांचा मनसे पक्ष। पण काही दिवस उलटत गेले, ही गोष्ट मला खरं तर वाटलं सुद्धा पुढे हे सगळं एवढं मोठं राजकारण झालं तरी जनता जी आहे ना ती मला खरंच राजसाहेब बोलतात ते पटतं की जनता आहे ना सगळ्या गोष्टी विसरते। आणि मग निवडणुकीच्या काळावर हे लोक काहीतरी स्कीम घेऊन येतात, मग काही गोष्टी घेऊन येतात, तेव्हा मग जनता मग काय करते, त्यांना परत मतदान करते। हे राज ठाकरेंना माहीत होतं हे होणार, पण हे ह्या अशा पद्धतीने होणार आणि अशा पद्धतीत फरक दिसेल हे माहीत नव्हतं। ही गोष्ट मित्रांनो खरं काल्पनिक बोलतात ना आपण, तशी गोष्ट झाली। पण मित्रांनो, हे चार पक्ष ज्यांचं नाव खराब असताना देखील राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाचं नाव एक चांगलं होतं, लोक त्यांना एक पर्याय म्हणून पाहत होते। पण अचानक झालं काय की राज ठाकरेंवर भूमिका बदलणारा पक्ष किंवा भूमिका बदलणारा नेता हा राज ठाकरे असे आरोप लागले, किंवा मग नरेंद्र मोदी यांना राज ठाकरेंचा पाठिंबा आहे, त्यांच्यावर ईडी लागली का, ह्या सगळ्या गोष्टींवर राज ठाकरेंच्या मनसे पक्षावर हे टीका करण्यात आल्या, राज ठाकरेंवर टीका करण्यात आले। त्यामुळे मनसे पक्षाला देखील डाग लागला। आता हा डाग का लागला मित्रांनो, हा डाग लागलाय की हा डाग लावला गेलाय, तर हा डाग मित्रांनो लावला गेला। का लावला गेला, तर हे जे चार पक्ष आहेत ना हे आपल्याला बाहेर दिसत वेगवेगळे, पण हे चार पक्ष ह्या मनसे पक्षाला बदनाम करण्यासाठी मित्रांनो, हे कारण आपल्याला डाग लागलाय बाबा, ह्यांना डाग नाही लागलाय तर ह्यांना पण आपण काहीतरी डाग लावू म्हणून भूमिका बदलणारा पक्ष, मला एक खरं हसायला येते, हे लोक भूमिका बदलणारे पक्ष म्हणून, नेते म्हणून या सगळ्यांकडे पाहत होतो आपण 19 नंतर, आणि आज राज ठाकरेंवर तुम्ही बोलता भूमिका बदलणारे, म्हणजे एवढं मला कळत नाही लोक पण कशी मूर्ख आहेत, लोकांना ती गोष्ट कशी कळत नाही की भूमिका नक्की बदलणारं कोण आहे, सत्तेसाठी लाचार होणारं कोण आहे। आपण ह्या गोष्टी बाजूला ठेवून आपण राज ठाकरे सारख्या व्यक्तीवर भूमिका बदलणार आहे कशासाठी, सत्तेसाठी राज ठाकरेंनी भूमिका बदलली काय, म्हणजे सत्ता नाही काय नाही, कुठली गोष्ट कशासाठी, स्वतः स्वार्थासाठी भूमिका बदल, अशा गोष्टीतला भाग नाहीये, पण तरी आपण बोलतोय राज ठाकरे भूमिका बदल। अरे पण तुम्हाला हे लोक जे आहेत, हे नालायक लोक भूमिका बदलतात ते तुम्हाला दिसत नाही। मला महाराष्ट्रातल्या जनतेला खरा प्रश्न विचारायचा आहे। आणि मग त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा निवडणुका येतात तेव्हा काय करतात, 1500 रुपये दिलेत आम्हाला, कोणतरी 1500 रुपये देते म्हणून आम्हाला त्यांना निवडून आणतो, आणि त्याच्यानंतर काय ते जिंकून आल्याच्यानंतर 2100 रुपये देणार। कुठे ते 2100 रुपये, कोणाला आले आजपर्यंत 2100 रुपये, कोण ह्याच्यावर बोलत नाहीये आजपर्यंत, आपल्याला कुठल्याच गोष्टीवर बोलायचं नाहीये। सामान्य माणूस जो आहे ना, फक्त आहे ना प्रश्न विचारायचं बोलतात ना, त्याला कळत नाही, त्याला फक्त कसं आहे नावं ठेवायची, शिव्या घालायच्या, नाही आलं, आणि मग त्याच्यानंतर निवडणुका आल्या की मग हे लोक अजून काहीतरी तोंडावर मारणार, मग आपलं हा नाही हा देतो, मग त्याला परत आपण बोलतात ना मतदान करायचं 500-1000 रुपये घेऊन। ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या जनतेला कळल्या पाहिजे। आपण अशिक्षित नाही, आपण सुशिक्षित नागरिक म्हणून मतदान केलं पाहिजे, पण आपण काय करतोय, आपल्याला आहे ना चांगले लोक आवडतच नाही। आपल्या महाराष्ट्रामध्ये आज रतन टाटासारखे व्यक्ती, आज आपण महाराष्ट्रातून त्यांना हरवून बसलो, पण मित्रांनो आज त्यांना खरं आपण गेल्याच्या नंतर त्यांची एक अहमियत आहे ना ती आपल्याला कळते। आज राज ठाकरे नावाची अहमियत जी आपल्याला आहे ना, जेव्हा हा पक्ष बंद पडेल ना तेव्हा आपल्याला कळेल, असं लोकांचं मत आहे। हा पक्ष बंद पडणार नाही, पण हा जेव्हा पक्ष आहे ना, मी तुम्हाला सांगतो येणारा काळ ह्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा असा असणारा, खरी गोष्ट सांगतोय की शिवसेनेला देखील मित्रांनो सत्तेत येण्यासाठी भरपूर वेळ लागला होता। 1995 साली पहिली सत्ता शिवसेनेने अनुभवली होती, आणि त्याच्यामुळे मित्रांनो मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, एक पेशन्स हा जो असतो ना तो राजकारणात महत्त्वाचा असतो, आणि तो पेशन्स ठेवूनच सत्तेत यावं लागतं। अशा लगेच पक्ष स्थापन केला आणि सत्ता भेटली अशा गोष्टी नसतात, आणि त्यातल्या त्यात आपण पहिल्याच टर्ममध्ये 13 आमदार निवडून आणले, ही खूप मोठी गोष्ट आहे।
पण हीच प्रगती आपली जी आहे ना ह्या लोकांना पटत नाही, पचत नाही आणि त्याच्यामुळे मग आपल्या पक्षातल्या नेत्यांची नावं खराब करणं, आपल्या पक्षाच्या प्रमुखाचं नाव खराब करणं, आपल्या कार्यकर्त्यांना नाव खराब करणं, ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. पण मित्रांनो मला असं वाटतं आपण जरी कार्यकर्ते म्हणून नवीन असलो, कारण मला असं वाटतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये सगळे नवीन कार्यकर्ते आहेत, कारण राजकारणाचा आपला अनुभव नाही आहे. सगळे राज ठाकरे हे किंग मेकर आहेत, हे स्वतः घडवता कार्यकर्ता. माझी त्यांना विनंती आहे, राज ठाकरे साहेब आता तर काहीतरी आचारसंहिता काही लावणारच आहेत, त्यामध्ये सगळ्यांचं कार्यकर्ता शिबिर देखील असणं गरजेचं माझं खरं राजसाहेबांना एक सांगणं आहे. आणि त्याच्यामुळे राज ठाकरे आपल्याला सतत सांगतात आणि मी तुम्हाला तेही सांगतो की कार्यकर्ता म्हणून आपण समोरच्याला उत्तर कसं दिलं पाहिजे किंवा समोरच्याशी आपण कसं बोललं पाहिजे. आपला एक बोलतात ना राजकीय हे अनुभव जरी कमी असला तरी पण आपल्याला त्यांच्या चुकीच्या भूमिकांवर त्यांना टीका कशी केली पाहिजे आणि आपण त्याच्यावरच ठाम कसं राहिलो पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं महाराष्ट्र सैनिकांनी, आपल्या मनसैनिकांनी शिकणं करणं गरजेचं आहे. ते मी असं का बोलतोय मित्रांनो, छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आज आपण महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय तर हिंदू म्हणून मराठी लोकांना एकत्र केलं जातं. ह्या गोष्टी का होत आहेत, कारण आपल्याला हिंदू म्हणून जर का एकत्र केलं तर आपल्याकडून मतं काढणं सोपी होतील. पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा हिंदू म्हणून हे सगळे परप्रांतीय आपल्याला मारतील ना, तेव्हा आपला समोरचा परप्रांतीय बोलतो अरे तू तो हिंदू आहे, मैं भी हिंदू आहे, तू मेरे को क्यों मारा, हे अशा सगळ्या गोष्टी महाराष्ट्रात आपल्याला ऐकायला भेटतील. म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाने हिंदू म्हणून एकत्र यायचं, पण गुजरातमध्ये असेल किंवा मग UP बिहारमध्ये असेल, या सगळ्या पंजाबमध्ये असेल, इथे आपण काय तर इथे आपण त्यांच्या राज्यातली त्यांच्या प्रांतातली भाषा शिकायची आणि बोलायची. आज तुम्ही जाऊन बघा गुजरातमध्ये, आज तुम्ही जाऊन बघा केरळमध्ये, आज तुम्ही जाऊन बघा साऊथच्या तिकडे साईडला, सगळे हिंदी आणि इंग्रजी भाषाच नाही आहे, त्यांच्या राज्यातल्या भाषामध्ये व्यवहार चालतो. पण आपण आपण शांत बसतो. आपल्याला गोष्टीच माहीत, आपण साला महाराष्ट्राच्या बाहेरच जात नाही, आपल्याला माहितीच नाही गोष्टी त्या, आणि हे लोक आपल्यापर्यंत ती गोष्ट पोहोचवत नाहीत. मित्रांनो खरी गोष्ट आहे ही, आपल्याला मराठी म्हणून आपल्याला महाराष्ट्रातला मराठी टिकवणं गरजेचं आहे. कारण आपल्याला आज आयती मराठी भेटलेली आहे, आयता महाराष्ट्र भेटलेला आहे. आपल्या या मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी भरपूर लोकांनी रक्त सांडलेलं आहे. आपण ही खरी गोष्ट समजणं गरजेचं आहे. आज स्वराज्याचे आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपलं स्वराज्य, ते मराठी आहेत, त्यांनी निर्माण केलेलं स्वराज्य आहे. आज छत्रपती संभाजी महाराज उद्या चित्रपट त्यांचा प्रदर्शित होता छावा नावाचा, पहा तो चित्रपट. मी तुम्हाला खरं सांगतो, तुम्हाला कळेल की आपला मराठी माणूस काय आहे आणि मराठी माणूस कोण होता आणि माझ्या छत्रपती संभाजी महाराजांनी काय शिकवण देऊन गेले की बाबा रे, हा महाराष्ट्र जो आहे तो आपल्या परप्रांतीयाच्या घशात घालायचा नाहीये. ही गोष्ट नीट लक्षात घ्या. हे परप्रांतीय आपल्याला बोलतात ना, आज मोदींनी काय केलं की बाबा आपल्याला पाकिस्तानमधून हे नाही आहे धोका, आपल्याला आपल्याच भारतातल्या मुसलमान लोकांकडून धोका आहे, असं भारतामध्ये जे सांगितलंय ना, तसं मी तुम्हाला आज सांगतो, आज आपल्याला आहे ना महाराष्ट्रामध्ये हिंदूंपासून धोका आहे. ही गोष्ट मी तुम्हाला सांगतो, जेवढी कडू आहे ना तेवढीच मित्रांनो खरी आहे. का मी असं बोलतोय, कारण मित्रांनो आज आपल्या आजूबाजूला हिंदी वातावरण तयार करण्याची सगळ्या गोष्टी चालू आहेत. फक्त हे लोक काय करतायत तर सरकारी कामामध्ये मराठी झालं पाहिजे. अरे त्याची अंमलबजावणी कोण करणार? मनसेचे लोक पत्र द्यायला गेले की त्यांच्यावर पोलीस येतात आणि बोलतात बाबा तुम्ही शांत बसा, तुम्ही काय करू नका, ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. आणि मित्रांनो फक्त तुम्ही वरच्या वर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा, वरच्या वर तुम्ही फक्त सांगायचं सगळं मराठीत झालं पाहिजे. पण ह्या सरकारने जी अंमलबजावणी करण्यासाठी काय केलंय, कोणाला नेमलंय त्याच्यावर, हे आपले उदय सामंत जे महाराष्ट्रातले मराठी सगळं काय त्यांचं काय काम मला कळत नाही. साला त्याविषयी एक कार्यक्रम घेतला, फक्त मराठी माणसाचं संमेलन काय तो घेतला, ते कार्यक्रम तेवढाच झाला. राजसाहेबांना बोला, राजसाहेबांनी तिकडे पण त्यांची उणीधुनी काढली की आम्ही करतोय तर चला आम्हाला तरी करू द्या. मराठीसाठी महाराष्ट्रात कोण काय करत नाही, फक्त कायदे लावताय, अंमलबजावणी चालू नाहीये. मला असं वाटतं ही गोष्ट आपण समजणं गरजेचं आहे. ह्यासाठी मी तुम्हाला का बोलतोय, आज हा व्हिडिओ मी ह्यासाठी बनवतोय. प्रत्येकजण बोलतोय नक्की राज ठाकरेंचं काय चाललंय, कारण विषय काय, हा किरण सामंत हे का गेले तिकडे शिवतीर्थावर राजसाहेबांना भेटायला, ही गोष्ट मला कळत नाही. आज बाळासाहेबांकडे प्रत्येकजण यायचे मातोश्रीवर भेटायला. आज तेच चित्र तुम्ही पॉझिटिव्हली घ्या, तेच चित्र आज आपल्या राजसाहेबांमध्ये आपण पाहतोय. खरं आज मला अभिमान वाटला उलट की बाकीच्या पक्षातले नेते आमदार आपल्या राजसाहेबांना भेटायला येत आहेत. म्हणजे ही गोष्ट बाकीच्या नेत्यांना माहिती आहे, बाकीच्या राजकारणातल्या लोकांना माहिती आहे, पण मराठी माणसांना नाही कळत आहे ती गोष्ट की आपले राज ठाकरे किती महत्त्वाचे आहेत. ही गोष्ट मला असं वाटतं मराठी माणसांनी समजणं गरजेचं आहे. का जात आहे सगळे भेटायला, काही सल्ले घेण्यासाठी जात असतील किंवा काही गोष्टी असतील त्यासाठी जात असतील. उगाच म्हणजे बोलतात ना, त्यांना त्यांची गरज असते, राजसाहेबांना गरज असते ना, तर राजसाहेब गेले असते तिकडे, ह्यांना गरज आहे म्हणून हे येत आहेत ना शिवतीर्थावर. ही गोष्ट बाळासाहेबांना आहे ना प्रत्येकाची गरज नव्हती, बाळासाहेबांची गरज प्रत्येकाला होती. त्याच्यामुळे मातोश्रीवर सगळे जात होते आणि तीच परिस्थिती आज शिवतीर्थावर जाण्याची. माझी हीच विनंती मित्रांनो, उगाच तुम्ही महाराष्ट्र सैनिकांना खरं सांगणं आहे, तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. कारण हे जे 4 पक्ष आहेत ना, शिवसेना, काँग्रेस आणि हे भाजप आणि काय ते राष्ट्रवादी, हे 4 पक्ष महाराष्ट्र सैनिकांना कन्फ्यूज करतायत.
आणि हे आपण कन्फ्यूज व्हायचं नाही, हे एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. कारण आपल्या कन्फ्यूज ह्यासाठी करताय की अरे 2019 नंतर मी तुम्हाला सांगतो ना, प्रत्येक दिवशी म्हणजे आजपर्यंत एक दिवस असं गेलं नाही, प्रत्येक दिवशी काही ना काही भूमिका बदलत आहेत राजकारणाच्या. त्याच्यामुळे राजसाहेबांना स्टँड घेता येत नाही, ही गोष्ट आपण नीट लक्षात घ्या. आणि राजसाहेब तरी पण बोलताय मी स्टँड घेणार. आता स्टँड घ्यायला थोडा वेळ जातोय, कारण होतंय कसं, आता आपण बघतोय ना, हा इथून गेला इथं आला, हा इथून कुठल्या कोण कुठे काय कळत नाही. आणि त्याच्यामुळे मला कळत नाही त्याच्या यायला ते महायुतीमधलं सरकार तरी कसं बसलंय. अजित पवार सारखे ह्यांच्यामध्ये बसले. अजित पवार बोलतात की नाही आमच्यातलं काय ते जय श्रीराम वगैरे ते सगळ्या गोष्टी सोडा आता. म्हणजे त्यांना त्या काय बरं ते कोणतरी बोललं मी ऐकलं की अजित पवार बोलता आम्ही आमची भूमिका घेऊन महायुतीमध्ये बसलोय. म्हणजे ह्याच्या भूमिकेबद्दल काय नाही, बीजेपीच्या हिंदू हे सगळ्या गोष्टी काय नाही, आम्हाला आमची भूमिका आम्ही शाहू फुले आंबेडकर यांचे विचार घेऊन काम करतो. म्हणजे बाकीच्या यांच्या विचारासोबत नाही यांचे. तर मग हे महायुतीमध्ये कसे बसले मला काय कळतच नाही लॉजिक. आणि महाराष्ट्रातील लोक तरी कशा ॲक्सेप्ट करतात ह्या गोष्टी. म्हणजे कोणीही कुठेही जाते, आज तिकडे काँग्रेसबरोबर शिवसेना बसले. अरे काय हे भूमिका बदल नसतं हे, म्हणजे तुम्हाला कळत नाही. आपण मराठी माणसांनी खरं याचा अभ्यास केला पाहिजे. अरे त्या मराठी माणसासाठी महाराष्ट्रासाठी झटणारा एकमेव नेता आहे, त्याची प्रखर भूमिका मराठी माणसासाठी आधी, मग हिंदुत्वाची असेल. पहिला तर आपली मराठीची भूमिका आहे. आणि राजसाहेबांनी असं सांगितलं आहे, माझ्या मराठीला नख लावायचा प्रयत्न केला तर मी मराठी म्हणून अंगावर जाईल, आणि माझ्या हिंदूला जर का नख लावायचा प्रयत्न केला तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईल. हे राजसाहेबांचं स्टेटमेंट आहे. पण त्यासाठी हिंदूसाठी आहेत ना, नॅशनल पक्ष आहेत, मला असं वाटतं आपण देखील आहोत. पण त्याआधी आपली मराठी जर का सेफ नसेल तर आपण हिंदू काय करतो, आपण हिंदू म्हणून स्वतःला आपण मराठी म्हणून तरी एकत्र या, मग आपण हिंदू म्हणून उद्या बाकीच्या गोष्टी करू. एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि माझी तुम्हाला हेच विनंती ह्या व्हिडिओद्वारे, महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी आपली कन्फ्यूज करतायत ना आपल्या महाराष्ट्र सैनिकांना, हे बाकीचे 4 पक्ष कन्फ्यूज होऊ नका. राज ठाकरे जे आहेत ना, त्यांच्याकडे सल्ले घ्यायला हे लोक येतात. त्याच्यामुळे राज ठाकरेंसारखा नेता आपल्या जी गोष्ट करणार निश्चित चांगले असणार आहे. आणि पुढचा येणारा काळ आपल्या सत्तेचा असणार आहे. थोडा वेळ लागेल, कारण प्रत्येक पक्षाला वेळ लागला आहे. आपल्याला का नको वेळ, आपण वेळ घ्यायचा. पण मित्रांनो मला असं वाटतं आज मराठी म्हणून मी राज ठाकरेंना समर्थन देतो, पाठिंबा देतोय. मी हिंदू म्हणून राज ठाकरेंना पाठिंबा देत नाही. आज मी या व्हिडिओमध्ये सांगतो, कारण महाराष्ट्रात माझं मराठी टिकली पाहिजे हे महत्त्वाचं आहे. हिंदू म्हणून तर बाकीचे सगळे पक्ष आहेत, त्याच्यावर हिंदू म्हणून बोलतात ना, आजकाल हिंदू संत देखील आपापल्या पोळ्या भाजायला लागले आपल्या हिंदू धर्मावर. तर त्याच्यामुळे मित्रांनो मला असं वाटतं हे काय ते RSS आणि BJP यांच्यातच अंतर्गत वाद चालू आहेत. तर हे काय आपल्या हिंदू लोकांना एकत्र आणणार. मला या सगळ्या गोष्टी बोलतात ना, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, कोण कसं आहे काय कसं नाही आहे. मराठीसाठी बोलणारा एकमेव पक्ष आहे तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना. त्याला पाठिंबा द्या. उद्या मी अपेक्षाच करत नाही मनसे सत्तेत येऊ नाही येऊ, आली तर मला उत्तमच आहे. पण मित्रांनो मनसे महाराष्ट्रातल्या मराठी माणसासाठी एकत्र आहे, हीच मला बोलतात ना आनंदाची गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे मित्रांनो आपण राजसाहेबांच्या पाठी खंबीरपणे उभं राहूया. जो निर्णय राजसाहेब घेतील तो हसत हसत आपल्याला बोलतात ना त्याचं अभिनंदन करायचं आहे. तुर्तास संपतो मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.